विदर्भ नंदनमध्ये आपले स्वागत आहे। तुम्ही बघत आहात विदर्भ नंदन। नैसर्गिक पाण्याच्या प्रवाहात वैयक्तिक लाभासाठी व्यत्यय। धर्मापुरी येथील प्रकरण नॅशनल हायवे क्रमांक 247 भंडारा खात रामटेक रोडवर धर्मापुरी गाव वसलेले आहे। सध्या नव्याने या मार्गाचे सिमेंटीकरण करण्यात आलेले आहे व नाल्याचे पाणी जाण्यासाठी ठिकठिकाणी ड्रेनेजची व्यवस्था करण्यात आलेली आहे व रस्त्याच्या दोन्ही कडेला दुकाने व राहते घरे बांधण्यात आलेली आहेत। अशातच पाण्याचे जुने वाहणारे रस्ते काही लोकांनी आर्थिक लाभासाठी बंद केल्याचे प्रकार निदर्शनात येत आहे। त्यातूनच नैसर्गिक पाण्याच्या प्रवाहात अडथळा निर्माण झालेला आहे। त्यामुळे गावकऱ्यांना व ग्रामपंचायतीच्या ड्रेनेज व्यवस्थेला व्यत्यय आलेला आहे। अशातच हे प्रकरण भंडारा रामटेक जाणाऱ्या मुख्य मार्गावर धर्मापुरी या गावामध्ये जुने नाल्याचे नैसर्गिक वाहणारे पाणी अडवून वैयक्तिक लाभासाठी जितू भिवगडे व भगवान भिवगडे यांनी त्यांच्या शेतामध्ये मातीचे भरण भरून नैसर्गिक पाणी जाण्याचा मार्ग बंद करून डेव्हलपमेंट केल्यामुळे पावसाची चाहूल लागताच गावाकडून येणारा व इतर ठिकाणावरून वाहणारा पाणी हा तिथं मार्ग न मिळाल्याने अडविला गेला आहे व त्यातून पूर सदृश्य स्थिती निर्माण झाली। त्यामुळे स्थानिक नागरिकांना व इतर गावकऱ्यांना त्याचा त्रास सहन करावा लागत होता। वास्तविक पाहता डेव्हलपमेंट करीत असताना नाल्याचे प्रवाह पाणी जाण्याकरिता ड्रेनेजची व्यवस्था म्हणून पाण्याची पाईपलाईन किंवा नालीची व्यवस्था करून डेव्हलपमेंट करायला पाहिजे होते। मातीचे भरण भरून नैसर्गिक प्रवाहाचे पाणी मार्ग बंद करणे हे जमीन महसूल अधिनियमन अंतर्गत चुकीचे असल्याने फिर्याद करते संजय भोसेकर, प्रभू क्षीरसागर, दिलीप क्षीरसागर, माऊली कृषी केंद्र, फुलचंद गबने यांचे प्रवाह अडविलेच्या विरुद्ध दिशेने दुकाने व वास्तव्य असल्यावरून त्यांच्या घरामध्ये पावसाच्या पाण्याची चाहूल लागताच पावसाचे पाणी शिरू लागल्यावरून त्यांनी त्याची तक्रार स्थानिक ग्रामपंचायत धर्मापुरीला केली। त्यावरून सरपंच कमिटी तथा तंटामुक्ती अध्यक्षांनी संबंधितांना समज देण्याचा प्रयत्न केला, परंतु नैसर्गिक पाण्याच्या प्रवाहात व्यत्यय निर्माण करणारे जितू भिवगडे व भगवान भिवगडे हे समजण्याच्या मानसिकतेमध्ये नसल्यावरून व त्यांच्या या विरुद्ध रोष दिसू लागल्याने सरपंच यांनी तोडगा काढता यावा म्हणून स्थानिक आमदार टेकचंद सावरकर यांच्याकडे मार्ग काढण्याची विनंती केली। परंतु सरपंच यांच्या सांगण्यावरून आमदार साहेबांकडून उडवाउडवीचे उत्तर मिळाले की हेच काम राहिले आहेत का, असे उद्गार आमदार साहेबांनी तोंडून निघताच जनतेचे प्रतिनिधित्व हरवल्यासारखे झाले। यावरून शेवटी धाव कोणाकडे घ्यायची असा प्रश्न जनतेला व सरपंचांना पडला। परंतु कायदा आणि अधिकार यांच्यापेक्षा कोणीही मोठा नसतो। शेवटी सरपंच सौ सविता गणराज भिवगडे व तंटामुक्ती अध्यक्ष लक्ष्मण आंबिलडुके यांनी दाखवून दिलं आपला अधिकार। त्यानंतर सरपंचांनी तहसीलदार साहेबांकडे गेले असता एक दोनदा तहसीलदार साहेबांनी सुद्धा तुम्ही आपल्या गाव लेवलवर हा प्रकरण सोडवून टाका असे मत मांडले। शेवटी प्रकरण सुटले नाही। नंतर तिसऱ्यांदा 5 जुलैला तहसीलदार काळे साहेब आले व प्रकरणाबद्दल चौकशी केली व त्यांच्या मार्गदर्शनात सरपंच व तंटामुक्ती अध्यक्ष व समस्त गावकरी यांच्या तोंडी बयानावरून योग्य असे मार्गदर्शन केले व कायदा सुव्यवस्थेचे पालन करण्यासाठी अरोली पोलीस स्टेशनचे माननीय ठाणेदार निशांत फुलेकर व तहसीलचे नायब तहसीलदार काळे साहेब यांच्या संयुक्त प्रयत्नातून महसुली रेकॉर्ड तपासून पाणी जाण्याचा मार्ग मोकळा करण्यात आला व समस्त गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार व ग्रामपंचायतीच्या सरपंच सदस्य यांच्या म्हणण्यानुसार पाणी जाण्याचा मार्ग मोकळा करून योग्य भूमिका तहसीलदार तथा पोलीस खात्याकडून जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनात सरपंच सविता गणराज भिवगडे व तंटामुक्ती अध्यक्ष लक्ष्मण आंबिलडुके यांच्या उपस्थिती व समस्त तक्रारकर्ते गावकरी नागरिक यांच्या हितासाठी मुख्य भूमिका बजावली। यासाठी लागणारी निधी जिल्हाधिकारी साहेबांकडे व वरिष्ठांकडे पाठवू असे विचार नायब तहसीलदार काळे यांनी मांडले व लोकांचा जो जमाव होता त्याला आपल्या मार्गदर्शनाने शांत करून पोलीस बंदोबस्तात नैसर्गिक पाण्याचा प्रवाह मोकळा केला।